नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजना अंतर्गत बहुतेक महिलांना भरपूर महिलांना पैसे मिळालेले आहेत. 5ही हप्ते मिळालेले आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात जो दिवाळी बोनसचा हप्ता आहे तोही त्यांना मिळायला सुरुवात झालेली आहे भरपूर महिलांना, बहिणींना. आणि खूप बहिणी अशाही आहेत की त्यांना अजून एकही हप्ता मिळालेला नाही किंवा त्यांचे काहीतरी राहिले आहे डॉक्युमेंटमध्ये याच्यामध्ये, त्यामुळे त्यांची अप्रूव्हल तर झाली आहे पण त्यांना अजून पैसे मिळालेले नाही. तर त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आता यामध्ये आपण 2-3 गोष्टी कव्हर करणार आहोत की यामध्ये ज्या महिलांना अजून 3 सिलेंडरचे पैसे सुद्धा मिळालेले नाहीत, म्हणजे महाराष्ट्र शासनाने ज्या योजना जाहीर केल्या आहेत सध्या की लाडकी बहीण योजना, तर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला दरमहा 1500 रुपये लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांकडून शासनाकडून मिळणार आहेत. आणि त्यानंतर सुद्धा 1-2-3 घोषणा केलेल्या आहेत की 3 सिलेंडरचे पैसे सुद्धा मिळणार आहेत. आणि काही महिलांना, काही बहिणींना त्यांना मोबाईलचा गिफ्ट मिळणार आहे. तर अशा 2-3 योजनांचा आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओला एंडपर्यंत जरूर पहा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर सुरुवात करूया की लाडकी बहीण योजनेपासून. तर खूप बहिणी अशा आहेत की ज्यांना अजून एकही हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे काय होतंय की ज्यांना मिळालेले आहेत ते तर खूप खुश आहेत. त्यांची खूप शॉपिंग वगैरे सुद्धा चालू झालेली आहे. त्यांनी भरपूर ठिकाणी पैसे सुद्धा खर्च करायला सुरुवात पण केलेली आहे. पण काही बहिणी अशा पण आहेत ज्यांना अजून एकही हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना एक मानसिक त्रास सुद्धा होत आहे की त्यांना खूप वेळा बँकेत जावं लागत आहे, बँकेच्या रांगेत उभं राहावं लागत आहे. आता तुम्ही पाहता की बँकेत तुम्ही आता कोणत्याही ब्रँचमध्ये जावा, कोणत्याही बँकेत जावा, तर खूप लांबच्या लांब रांगा लागलेल्या असतात. आणि या सर्व बहिणीच असतं तिथं की ज्यांची खूप गरज झाली असते, ज्यामध्ये त्यांचं काम असतं महत्त्वाचं की बाबा बँक सीडिंग करणे, KYC करणे किंवा मोबाईल नंबर अपडेट करणे किंवा अकाउंट ऍक्टिव्ह करणे, या बऱ्याच गोष्टी बँकेत सध्या चालू आहेत. तर खूप अकाउंट जे बंद पडलेले होते बहिणींचे ते सर्व चालू करण्याचे काम चालू आहे. बहिणी तिथे खूप गर्दी करत आहेत. तर यामध्ये महत्त्वाचं असं की तुमचे फक्त अकाउंट असून यामध्ये उपयोग नाही, तर तुमचे अकाउंट हे आधार कार्डशी जोडलेले असलं पाहिजे, म्हणजे तुमचं बँक सीडिंग झालेलं असलं पाहिजे. तर ते कसं चेक करायचं, तर तुम्ही सिम्पली आधार कार्डच्या वेबसाईटवर जाऊन हे चेक करू शकता की बँक सीडिंग तुमच्या आधारला कोणता बँक अकाउंट लिंक आहे. जरी तुम्ही समजा कोणतेही अकाउंट तिथं लिहून दिले असेल फॉर्ममध्ये आणि त्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे न येता जे तुमचे आधार कार्डशी लिंक आहे त्याच अकाउंटमध्ये तुमचे पैसे येत आहेत, हे तर भरपूर बहिणींबरोबर असं झालंय की त्यांनी अकाउंट नंबर दुसरा दिलेला आहे आणि त्यांच्या अकाउंटला पैसे दुसऱ्याच म्हणजे जे तुमचा बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक आहे त्यामध्ये त्यांचे पैसे आलेले आहेत. तर ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचे बँक सीडिंग झालेलं असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की तुमचं जॉईंट खातं नसायला पाहिजे. आता भरपूर बहिणीचा प्रॉब्लेम असं झालेला आहे की त्यांनी अकाउंट नंबर असे दिलेले आहेत की त्यामध्ये त्यांच्या बहिणी आणि त्यांचे नवरे अशा दोघांचे जॉईंट खाते आहे. तर ही योजना फक्त लाडक्या बहिणींसाठी असल्यामुळे त्या खात्यामध्ये तुमचे पैसे येणार नाहीत. तर तुमचे हे इंडिव्हिज्युअल खाते असायला पाहिजे, त्यामध्ये हे वैयक्तिक खातं असायला पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही तेच खातं ओपन करा किंवा त्याच अकाउंट नंबर द्या किंवा तेच खातं तुमच्या आधार कार्डशी लिंक करा, जेणेकरून तुमचे पैसे यायला उशीर होणार नाही. ज्यांचे अप्रुव्हल झाले आहे लाडकी बहीण योजनेमध्ये, ज्यांनी फॉर्म भरला त्याचा अप्रुव्हलचा मेसेज त्यांना आलेला आहे पण पैसे आलेले नाहीत, तर त्यांचा महत्त्वाचा मेन प्रॉब्लेम हाच आहे की त्यांचे बँक हे आधारशी लिंक नाहीये. आणि किंवा लिंक असलं खातं तरी ते जॉईंट खातं लिंक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ते जॉईंट खातं असेल तर ते चेंज करून तुम्ही वैयक्तिक खाते त्याला सीडिंगला अटॅच करा, म्हणजे तुमचे पैसे नेक्स्ट ज्यावेळी ते पैसे यायला चालू होतील तर त्यामध्ये येऊन जातील. तर दुसरी गोष्ट अशी की बरेच खाते बंद पण आहेत. बंद असल्यामुळे सुद्धा तुमचे ऍक्टिव्ह करण्यासाठी सुद्धा करण्याची गरज आहे बँक खाते वगैरे. आता सगळ्यात एक तुम्हाला मी महत्त्वाची टीप देतो यामध्ये की तुम्ही कोणतीही खाते अगर तुमचं बंद असेल हे असेल तर त्यामध्ये काही करायची गरज नाही. तुम्ही सरळ जावा पोस्टामध्ये जाऊन तुम्ही खातं काढा. ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे बहिणीनं, सर्व लक्षात घ्या की पोस्टामध्ये जावा. पोस्टामध्ये 200 रुपये फक्त तुम्ही अकाउंट काढा IPPB मध्ये, म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये. तिथं तुम्ही खातं काढलं की ते खातं तुमचं डायरेक्टली आधारशी लिंक होतं ऑटोमॅटिक. 1 ते 2 दिवसात तुमचं ते लिंक होऊन जातं आणि तुमचे पैसे तुरंत त्यामध्ये यायला चालू होतात. तर हे खूप सरळ आणि सोपा मार्ग आहे की कोणतेही बँक खाते इकडे तिकडे जात बसू नका बँकेमध्ये. सरळ तुम्ही पोस्टामध्ये जावा आणि तिथं खातं काढा. ते तुमचं डायरेक्ट खातं लिंक होऊन जाईल आणि तुमचे पैसे पण त्यात लगेच येईल. बऱ्याच महिलांनी अशी तक्रार होती की आमचे पैसे येत नाही. पण ज्यांनी
पोस्ट पेमेंटमध्ये खाते काढले त्यांचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे किंवा आलेले पण आहेत खूप महिलांचे पैसे. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात सुद्धा त्यांचा बोनस सुद्धा भरपूर महिलांचा जमा झालेला आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही अगर तुमच्या एकही खाते पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही नक्की हा प्रयोग करून पहा, तुमचे नक्की पैसे जमा होतील याची खात्री आहे. तर ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलाय तर त्यांना तर जुलै आणि ऑगस्टचे तर पैसे मिळणार नाहीत. तर सप्टेंबर महिन्याचे 1500 आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 4,500 तुमच्या बँक खात्यात नक्की जमा होतील. तर दुसरी गोष्ट आपण इथे सांगणार आहोत की त्यानंतर सरकार शासनाने आणखी एक नंतर जी आर काढला की बहिणींना 3 सिलेंडर मोफत सुद्धा मिळणार आहेत. तर ते सिलेंडर कोणाकोणाला मिळणार आहेत तर त्या योजनेची काय आहे डिटेलमध्ये माहिती तर ती आपण पाहणार आहोत. तर ज्यांनी उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन घेतले होते म्हणजे मोदी साहेबांच्या नेतृत्वात जे उज्ज्वला योजना मध्ये आली होती तर त्या अंतर्गत ज्या बहिणींनी गॅस कनेक्शन घेतले होते तर त्या सर्व महिला यामध्ये पात्र आहेत. त्या सर्व महिलांना 3 सिलेंडरचे पैसे म्हणजे प्रत्येक महिन्याला एका सिलेंडर पैसे अशा पद्धतीने 500-550 रुपयाच्या आसपास ही रक्कम येते. तर ती त्यांच्या डायरेक्ट खात्यामध्ये जमा होणार आहे. तर त्या बहिणी ज्या आहेत त्या डायरेक्ट त्यासाठी पात्र आहेत. आणि दुसरी गोष्ट की ज्या लाडक्या बहीण योजनेमध्ये ज्या बहिणी पात्र झालेल्या आहेत ज्यांना पैसे सुद्धा मिळालेले आहेत तर त्या बहिणी आणि त्यांच्या नावावर ते कनेक्शन आहे की ज्यांनी उज्ज्वलामध्ये गॅस घेतलेला नाहीये पण लाडक्या बहिणीमध्ये त्या पात्र झालेल्या आहेत आणि त्यांच्या नावावर कनेक्शन आहे तर अशा बहिणीनं सुद्धा गॅस कनेक्शन 3 सिलेंडरचे पैसे हे जे आहेत त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. भरपूर बहिणींचे पैसे जमा सुद्धा झालेले आहेत. तर त्यांनी सुद्धा बँक अकाउंट चेक करून पहा तर त्यांचे सुद्धा 500-550च्या आसपास काहीतरी अमाऊंट आहे सिलेंडरची किंमत. ती सिलेंडर 14.2 किलोचा जो सिलेंडर आहे त्यासाठी ती जी अमाऊंट आहे ती फक्त पैसे तेवढे खात्यामध्ये त्यांचे जमा होत आहेत. तर अशा पद्धतीने हे 3 सिलेंडरचे पैसे आहेत ती स्कीम ही आहे की उज्ज्वला योजनेमध्ये असणाऱ्या बहिणी आहेत त्या सर्व आणि लाडक्या बहिणीमध्ये ज्या पात्र ठरलेल्या आहेत बहिणी आणि ज्यांच्या नावावर गॅसचं कनेक्शन आहे त्याच फक्त बहिणी यासाठी पात्र आहेत आणि त्यांनाच हे फक्त पैसे मिळणार आहेत. तर तिसरी जी स्कीम आपण पाहिली की लाडक्या बहिणींना मोबाईल सुद्धा शासनाकडून गिफ्ट देण्यात येणार आहे दिवाळीमध्ये. तर ती योजना जी आहे ती त्याचे थोडक्यात सांगायचं झालं तर ती योजना जी आहे ती सर्व लाडक्या बहिणींसाठी नाही आहे. तर ती योजना जी आहे ती उदय सामंत जे आपले उद्योग मंत्री आहेत महाराष्ट्र शासनाचे त्यांनी रत्नागिरीमध्ये ही स्कीम लॉन्च केलेली आहे. तर त्यांनी रत्नागिरीमध्ये जवळजवळ 2400 मोबाईल महिलांना गिफ्ट दिलेले आहेत. तर त्यामध्ये ज्या महिला आहेत त्या आहेत ते तर गावामध्ये जे बचत गट चालतात आपले बचत गटाचं जे कामकाज पाहणाऱ्या सर्व जे जास्तीत बचत गट त्या बचत गटाचे कामकाज पाहणारे असतात CRP म्हणून असतात महिला. CRP महिला ज्या आहेत ज्या महिला CRP म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे किंवा ते CRP म्हणून काम पाहतात सर्व बचत गटांचे. तर त्या महिलांचं कसं व्हायचं की त्या महिलांकडे मोबाईल नसायचा किंवा ते मुलाचा किंवा पतीचा मोबाईल घेऊन बाकीचे काम करत असत आणि नंतर त्यांच्याकडे स्वतःचा मोबाईल नसायचा. अशा पद्धतीने काहीतरी गव्हर्नमेंटने एक तर्क लावलेला आहे आणि त्याचा तर्क एक खरा सुद्धा आहे की त्या महिलांकडे खरंच मोबाईल नाहीये. तर त्या महिलांना गव्हर्नमेंट मोबाईल देणार आहे CRPचे काम पाहण्यासाठी वगैरे. तर त्याच महिलांना फक्त मोबाईल मिळणार आहे आणि यासाठी त्यांना कुठेही काही अर्ज करायची गरज नाहीये. तर हा सर्व डेटा शासनाकडे ऑलरेडी आहे. तर त्यांना हा मोबाईल वगैरे डायरेक्टली त्यांना ज्यावेळी ते अप्रूव्ह आता सध्या तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ते झालेलं आहे. आता बाकीच्या सर्व जिल्ह्यांमध्ये सुद्धा हे होणार आहे आणि ते दिवाळीच्या आधीपर्यंत तुम्हाला ते होऊन जाईल. त्या सर्वांना मोबाईल सुद्धा मिळणार आहे. तर तुम्हाला माहित आहे की 10 ऑक्टोबर नंतर कदाचित इलेक्शनचे आचारसंहिता लागण्याचे तुम्हाला माहित आहे की 10 ऑक्टोबर नंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. म्हणून आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी सांगितलं होतं की 10 तारखेच्या आत तुम्हाला सर्वांचे ऑक्टोबर नोव्हेंबर पैसे जमा होणार होते लाडक्या बहीण योजनेचे आणि ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि नक्कीच ते 10 तारखेच्या आधीपर्यंत जमा होऊन जातील. तर अशा पद्धतीने ही योजना जी मोबाईलची आहे ती सुद्धा 10 तारखेच्या आधी मध्ये पूर्ण त्यांना अप्रूव्हल होऊन जाईल आणि त्यांना सुद्धा मोबाईल मिळत राहील. तर अशा पद्धतीने ही सर्व आपण माहिती पाहिलेली आहे. तर अजून आपण अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आपले नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील. तर धन्यवाद. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.